बघितली आहे आपण या क्षणाची. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. तर अशी रुग्णसेवेचा ध्यास घेतलेली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्य केलेली देखणी पाऊले आज आपल्या ऑफिसमध्ये आलेली आहेत, ज्यांना आम्ही गुरुतुल्य मानतो आणि आपल्या सगळ्यांचे ते आदर्श आहेत. जे आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष आहेत असे आदरणीय ओमप्रकाश शेटे सर, मी त्यांचं इथे स्वागत करते आणि आपण मुलाखतीला लगेचच सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार सर. इथे ही सगळी आमची टीम जमलेली आहे, ही सगळी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. आपल्या स्वप्नातली जी योजना आहे आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना महाराष्ट्रामध्ये, ही सगळी योग्य प्रमाणात राबवली गेली पाहिजे, प्रत्येक रुग्णाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी ही सर्व टीम आमच्यासोबत काम करते आहे. तर सर, आम्हाला सर्वप्रथम आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये आपलं बालपण गेलेलं आहे. तर अशा ठिकाणी तिथून येत असताना आज तुम्ही इतक्या मोठ्या पदावर काम करत आहात. तर सुरुवातीला आम्ही थोडंसं आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो सर. खरं म्हणजे आज आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर आहे. परंतु या फील्डमध्ये तसा सोशल अँगल होता आमचं, तर तसं इंडस्ट्रीज, मूळ व्यापारी, परंतु बीड जिल्ह्यामध्ये एका माजलगाव तालुक्यात छोटंसं गाव. सोशल अँगल जरी असला तरी रुग्णसेवेत येण्याचा एक इन्सिडन्स घडला. माझा एक मित्र आहे जो कॉलेज लाईफमध्ये माझ्याबरोबर होता 11वी-12वीला सायन्समध्ये आम्ही, आणि 2004ला त्याला अॅक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, रक्ताचा कर्करोग, ब्लड कॅन्सर त्याला म्हणतो, तो झाला. तो डायग्नोसिस झाल्यानंतर साधारणतः 74% त्याची सेलची ब्लास्टिंग होते आणि मोर दॅन 22% जनरली असेल तर तो पेशंट एक आपण असं समजतो की तो डेंजरस झोनमध्ये, म्हणजे सिव्हिअर आहे, तो वाचण्याची शक्यता फार कमी असते. साधारणतः 1.25 वर्ष टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी दाखल होता. अश्विन जाधव असं त्याचं नाव आम्ही जोडायचं. कुठलं सायन्स सांगत नव्हतं की तो वाचेल म्हणून, आणि प्रत्यक्षात त्यांनी 5 वेळेस मृत्यू देखील फाईट केला आहे स्वतः. मृत्यू काय असतो तो सांगतो. आणि त्या काळामध्ये त्याला मदत करण्यासाठी आम्ही कॅम्पेनिंग केली, गॅदरिंग केली आणि एकत्र येऊन आम्ही थोडेफार त्याला पैसे देऊ शकलो. पण साधारणतः त्या काळामध्ये 20-22 लाख रुपये त्याला लागले 1.25 वर्षामध्ये. किती केमो झाले त्याला आठवत नाही. आणि या परिस्थितीमध्ये तो विल पॉवर नावाचं मेडिसिनवरती जगला. आज तो 100% क्लिअर आहे. माझ्याबरोबर राज्यामध्ये काउन्सिलिंग करत फिरतो की कॅन्सर कॅन बी क्युअर. आणि आज त्याला मुख्यमंत्री कार्यालयात लागल्याच्या नंतर इन्फ्लुएन्स वापरून त्यालाही आणि त्याच्या मिसेसलाही चांगल्या ठिकाणी नोकरी लावली, चांगल्या ग्रँटेड याच्यामध्ये. या काळामध्ये फक्त रुग्णसेवाच केली नाही तर अनेक लोकांचे संसार उभा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. आणि फक्त तात्पुरतं जोडण्यापेक्षा कायमस्वरूपी जोडले गेलो. असे लाखो कुटुंबीय की ज्यांच्याबरोबर 1 to 1 आज माझी प्रत्यक्ष चर्चा होते, परिचय आहे. कारण चाकोरीबद्ध काम करणं हे आपल्याला जमत नाही. पगारापुरतं काम करणार त्या चप्प्याचप्प्यामध्ये मिळतील प्रत्येकाच्यामध्ये, पण आपली कक्षा एवढी मोठी असली पाहिजे, आपला आवाका एवढा मोठा असला पाहिजे की कुणी उठून त्या कामाला सॅल्यूट करावं. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा पहिला प्रमुख झालो. हा इन्सिडन्स माझ्यासाठी फार मोठा होता. म्हणजे ह्याच्यावरती मी पुस्तक लिहिलं, या सगळ्या अनुभवांवरती. 2021-22 मध्ये पुस्तक तयार झाले. आज 25 आहे. मला वाटते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. जोपर्यंत ते मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत त्याचं विमोचन करायचं नाही असं त्यांनी ठरलं होतं. आता ते झाले, तर उद्या परवा त्याचं विमोचन होऊन जाईल. एक 250 पानाचं पुस्तक त्या कार्यकाळामधलं आहे. त्यामध्ये मी ह्या रुग्णसेवेकडे कसा आलो त्याच्या पाठीमागचा एक सारांश आहे. आणि मग त्यानंतर मी 1-2 मुलं त्या काळामध्ये इंडस्ट्रीज होतो, त्यामुळे 2 मुलं, एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि एक मुंबईमध्ये, यांना रिक्रूट केलं. 100% 30 लोकांची सेवा होईल
पण मनामध्ये सल असायची की 100पैकी 30 लोकांना न्याय द्यायचं. परंतु असं वाटायचं कधी कधी सुनामी आल्याच्या नंतर एक मोठ्या लाटा येतात आणि लाटातून एक बरेचसे मासे बाहेर पडतात. त्या माशांकडे तडफडताना बघण्यापेक्षा हातात उंजळी जितकी मासे येतात तेवढी मासे त्या पाण्यामध्ये सोडायची, हे पाहायचं नाही की आपल्याला सगळ्याला वाचवता आला. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलं. आणि मग कधी काळी मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांकडे ही पहिल्या वेळेस संकल्पना मांडली. 4-5 महिने गेले. अधिकाऱ्यांनी पूर्ण विरोध केला की असा कुठं सेल असतो, कारण ते जर बुमरँग झालं तर ते जास्त लोक आले तर कसं करायचं. पण नंतर साहेबांनी मला एक दिवशी 12:15 वाजता रात्री ऑर्डर दिली. पहिली ऑर्डर इमानत कक्ष प्रमुख होती. नंतर विश्वास जिंकल्याच्या नंतर कामाच्या जोरावरती आपण 2016 मध्ये विशेष कार्याधिकारी, नंतर हायपॉवर कमिटीवरती गेलो धर्मादायच्या, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे सदस्य झालो. हे सगळं अनुभवाच्या जीवावरती केलं. पण आपला हेतू शुद्ध होता आणि त्या काळामध्ये मानवता हा धर्म आणि माणुसकी ही जात हे घेऊन आपण राहिलो आणि काम केलं. त्यामुळं त्या काळामध्ये साधारणतः 98 कोटी रिलीफ फंडमधून आपल्याला पाठवता आले आणि पूर्वीच्या काळामध्ये फक्त 40 कोटी पाठवली होती आणि आमच्या कार्यकाळामध्ये 598 कोटी. हा मोठा फरक होता, म्हणजे मोर दॅन 10% पेक्षा जास्त. धर्मादाय कोटा हा नावाला होता. चॅरिटी हायपॉवर कमिटीवर गेल्यानंतर अनेक ठिकाणी 10-12 हॉस्पिटलवरती कारवाई केल्या. 2015 मध्ये 203 कोटी, 2016 मध्ये 208 कोटी, 2017 मध्ये 232 कोटी, 2018 मध्ये 258 कोटी आणि 2019 मध्ये 309 कोटी, असं 1211 कोटी रुपयाचा धर्मादाय कोटा आम्हाला इम्प्लिमेंट करता आला. ही मोठी अचिव्हमेंट होती. त्या काळामध्ये 1800 कोटी रुपयाचं काम करता आलं. दरम्यानच्या काळात सत्तांतर झालं. मी केंद्रामध्ये गेलो. केंद्रात 3 वर्ष EPS म्हणून राहिलो आणि त्या ठिकाणी ब्रॉड सस्टेनेबल हेल्थ पॉलिसीवरती स्टडी केला, कॉन्सन्ट्रेट झालो. त्या अनुषंगाने आज आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा राज्याचा अध्यक्ष आहे. पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. एक उद्योगाच्या नात्याने इथपर्यंत पोहोचलो. त्यांनी स्ट्रगल केली जीवन जगण्यासाठी आणि मी इंडस्ट्रीमध्ये कधी काळी चांगल्या सदन घरात माझा जन्म झाला, पण मधल्या काळामध्ये मला एक मोठं फेल्युअर पाहावं लागलं. वयाच्या 23-24 वर्षी 85 लाख रुपयाचा लॉस मला झाला आणि मुंबईचं मला तोंड बघावं लागलं. जनरली मुंबईचा माझा संबंध नव्हता. मी खास करून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, मी आवर्जून सांगत असतो की मुंबईचा वडापाव, ज्यावेळेस कुणी चर्चा करते की मुंबईचा वडा खूप चांगला आहे वडापाव, मी सांगत असतो की मध्यमवर्गीय किंवा भिकारी लोक सध्या पैसे नाही आहेत, पैसे कमी आहेत म्हणून वडापाव खातात आणि मुंबईचा अब्जाधीश लोक वेळ नाही म्हणून सध्या वडापाव खातो. हे साम्य आहे मुंबईचं, लक्षात घ्या. त्यामुळे वडापाव ही मुंबईची ओळख जरी असली, मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की मुंबई सगळ्या लोकांना भरभरून देते. इथं प्रत्येक माणसाला जगण्याचं हक्काचं साधन आहे. कुणी महलात राहत असेल, कुणी झोपडीत राहत असेल, परंतु जे काही मला वाटतं किती पैसा ह्यापेक्षा तो आनंदाने किती जगतो हा त्याचा पॅरामीटर आहे. त्यामुळे मुंबई सातत्याने दुसऱ्या दिवशी धावते किती मोठी इन्सिडेंट घडला तर. त्यामुळे मुंबईचं स्पिरिट एक वेगळं स्पिरिट आहे आणि मुंबईमध्ये मी आलोय, आज सेट झालोय. जास्तीत जास्त जेवढं काम करता येईल तेवढा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्या काळामधलं मला 85 लाख रुपये लॉस झाल्याच्या नंतर आपत्काल परकीय चारी धीरज धर्ममित्र अरुण आली. विकासासाठी खास ही गोष्ट सांगतो. आपत्काल परकीय चारी, वाईट काळामध्ये 4 गोष्टींची कसोटी लागते. आपत्काल परकीय चारी यामध्ये ज्या 4 गोष्टी आहेत, या बघा: धैर्य, नैतिकता, आयुष्यात स्त्री असेल आणि तुमची सगळ्यात मित्र अरुण आली. आपत्काल परकेचारी, धीरज म्हणजे धैर्य, धर्म म्हणजे तुमची नैतिकता, तुमचे खरे मित्र आणि अरुण आली म्हणजे ती धर्मपत्नी असेल किंवा तुमची बेस्ट फ्रेंड असेल. या सगळ्यांची कसोटी लागण्याचा तो काळ असतो. त्या काळामध्ये तुम्हाला मूल्यमापन करता येतं की आपली कोण परकी कोण. त्यामुळं आयुष्यात प्रत्येकाच्या स्ट्रगलिंग पिरियड आलाच पाहिजे, तर माणसं मोठी होतात.
आणि असा कुठला जगातला व्यक्ती नाही की त्याच्या स्ट्रगलिंग पिरियड नाही. कोणाला कमी अधिक येतो, परंतु जेवढी मोठी माणसं असतात त्यांना मोठा स्ट्रगल करावा लागतो. त्यामुळं आज काम करत असताना अनेक आव्हान आहेत. या ठिकाणी आलोय. 85 लाख रुपीज त्या काळामध्ये म्हणजे आजची फार मोठी गोष्टी, कोट्यवधी रुपयाची आजची गोष्ट आहे. पण ते आपण सगळं नैतिकतेने ते कर्ज फेडलं. आपण त्या इंडस्ट्रीमध्ये सेट झालो. मी आज फार म्हणजे घरचाच खूप चांगल्या पद्धतीनं सेट आहे. त्यामुळे समाजात काम करत असताना कुठल्या प्रलोभनाला बळी पडण्याचा कुठला प्रश्न येत नाही. एकदा तुमच्याविषयी परसेप्शन झालं, माइंडसेट झाला की आपण खूप चांगल्या पद्धतीने जगतो आहोत, त्यावेळेस माणूस इतर ह्याच्याकडून गोष्टीकडे पाहत नाही, तो काम करत राहतो. हा माझा अनुभव. सरांच्या आयुष्यात एक छोटीशी घटना घडली, त्यांच्या मित्राचा आजारपण, आणि तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यामुळे आज असंख्य लोकांचं भलं होत आहे. आपण पुढे जाऊया. सर, माझा पुढचा प्रश्न आहे, आपण मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख होतात, तर या कक्षाला आपण त्यावेळेला एका उंचीवर नेऊन ठेवलं. आता आपण आयुष्यमान भारत समितीचे योजना मिशन चे अध्यक्षपदी आहात, तर आता सर आपलं विजन काय आहे? त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना रात्री विचारलं होतं मी की साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख मला केलाय, पण एक थोडक्यात मला जर सांगितलं, एक संदेश कुठला दिला तर मी त्या अनुषंगाने काम करेल. त्यावेळेस साहेबांनी पॉज घेऊन सांगितलं होतं की महाराष्ट्रातला एकही व्यक्ती उपचाराअभावी किंवा पैशाअभावी मरता कामा नये. हा त्यांचा त्यावेळेचा संदेश होता. आज माझं स्वप्न आहे की आयुष्मान हे ATM सारखं असावं, जे सामान्य माणसाने स्वॅप केलं तर उपचारासाठी कुठलाही पैसा त्याला कमी पडू नये. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, पूर्वी इन्शुरन्स मोडवर आपण काम करत होतो आणि आता तो चेंज होऊन ॲश्युरन्स मोड सुरू झालेला आहे, तर तो आम्हा सर्वांसाठी तसा नवीन आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? 1 जुलै 2024 पासून आम्ही ॲश्युरन्स मोडवरती काम करतोय. बरीचशी राज्ये यापूर्वीच गुजरातसारखं स्टेट हे ऑलरेडी ॲश्युरन्स मोडवरती गेलंय. हे बघा, इन्शुरन्स मोडवरती असेल तर चाहे कुठले इन्शुरन्स असू द्यात. आता तुम्ही आम्ही इन्शुरन्स काढलेले 10-20 वर्षापासून प्रत्येकाची इन्शुरन्स आहे. तुम्ही एक त्यांची एक सिस्टम असते, एक सेल असते त्यांची की जास्तीत जास्त रिजेक्शन कसं करायचं. आणि शेवटी हेही माहिती आपल्याला की मोर दॅन 70% त्यांचं प्रॉफिट आहे. 70 to 93% ही इन्शुरन्स कंपनी प्रॉफिटमध्ये असतेच. त्यामुळं त्यांचं क्लेम रिजेक्शन आणि निगेटिव्ह थिंकिंग या गोष्टीमुळे सरकारच्या इमेजवरती परिणाम व्हायचा. कारण TP हे डायरेक्टली कनेक्टेड टू दॅट इन्शुरन्स कंपनी. त्यामुळे त्यांच्यावरती आमचा कंट्रोल राहत नव्हता आणि क्लेम रिजेक्शनचं प्रमाण आता म्हणजे स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटी स्वतः चालवत असल्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये रिॲलिटी बघून आम्ही ते ओव्हररूल करतो आणि क्लेम सँक्शन करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इन्शुरन्स ही वॉरंटी आहे, तर ॲश्युरन्स ही गॅरंटी आहे, असं माझं मत आहे. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं एक संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं आम्ही निश्चित सोनं करू. सर, तुम्ही म्हणालात ती बाजू खरं तर आम्हाला बरं झालं, म्हणजे तुम्ही सांगितलं की इन्शुरन्स ही वॉरंटी आहे आणि ॲश्युरन्स ही गॅरंटी आहे. आम्ही आता या हॉस्पिटल्समध्ये काम करत असताना गॅरंटी आणि वॉरंटीतला फरक सांगतो. वॉरंटी असते त्याच्यावर वर दिलेलं असतं T&C, टर्म्स अँड कंडिशन, ज्या कधीच फुलफिल होत नाही, त्याच्यामुळे वॉरंटीच राहते, असा विषय. आणि गॅरंटी असते. याला जोडून सर, हॉस्पिटलमध्ये काम करत असताना म्हणजे आता आपण रिसेंटली स्विच केलेला आहे मोड, तर सुरुवातीला काही पेमेंट्स डिले झाले हॉस्पिटल्सचे, तर असं ऐकायला मिळतं की इन्शुरन्स कंपनीला टाइम लिमिट होतं की त्यांनी किती ठराविक दिवसामध्ये पेमेंट्स करायचे आणि आता त्याचा डिले होत आहे. तर या सगळ्यावर आपल्याकडे काही आपण योजना केलेली आहे का? मुळामध्ये मधल्या काळामध्ये डिले होण्याचं कारण आहे 28 जुलै 2023चा जो एकत्रीकरणाचा GR आहे, इम्प्लिमेंट करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअरची एक स्टार्म सेंट्रल दिल्लीची एक कंपनी त्याच्यामध्ये आली. शेवटी ते सगळं PCSलाच परत वापस येऊन ते करावं लागलं. त्यामुळे 2-3 महिने ते गेले आणि 2-3 महिने आचारसंहितेच्या काळात कोड ऑफ कंडक्टमध्ये गेले की नवीन सरकार आहे, ते सगळ्या गोष्टी 6 महिने त्याच्यामध्ये गेले. आता जो पेमेंटचा डिले होतोय तो TMS 2.0 सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला माहिती आहे, सेटलचं ते ॲक्सेप्ट करायचं. ते झाल्यानंतर हे सगळं स्मूथली होऊन जाईल. म्हणजे
इन्शुरन्स मोडपेक्षा ॲश्युरन्स मोड ही बेटर असणार आहे. चांगल्या गोष्टीसाठी काही काळ सोसावा लागतो असं मला वाटतं. म्हणजे नाव घेत नाही कुठल्या फायनान्समध्ये तुम्ही एक विचार करा, एखादी फायनान्स कंपनी असते ती 1 दिवसात तुम्हाला लोन सँक्शन करून देते, पण SBI 3 दिवसात देईल, 4 दिवसात देईल. पण इलिगल ॲक्टिव्हिटी नसतात, हिडन कुठले चार्जेस नसतात. त्यामुळं ॲश्युरन्स हा ॲश्युरन्सच आहे, इन्शुरन्स हा इन्शुरन्स आहे असं मला वाटतं. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आता ते सुरू झालं आहे, आता स्मूथली आम्ही फंडिंग करतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. इट टेक्स सम टाईम अप टू 1 मंथ, 1 महिन्याच्या नंतर परिस्थिती वेगळी दिसेल. थँक्यू सर. आता आमच्या माध्यमातून आम्ही हॉस्पिटल्सना आपला हा संदेश नक्की देऊ की काय फरक असेल इन्शुरन्स मोडमध्ये आणि ॲश्युरन्स मोडमध्ये. सर, या कार्यकाळामध्ये आपल्यात सर्वात अधिक समाधान मिळालेला किंवा आठवणीत राहिलेला असा एखादा प्रसंग आम्हाला सांगा. खरं सांगतो, दररोज 100 प्रसंग असे असायचे आणि किती रडावं, म्हणजे घाय मोकलून रडावं, थांबून रडावं. सुरुवातीच्या काळात इतकं व्हायला लागलं तर ते फुल शावर सुरू करायचो आणि मुक्त रडायचो म्हणजे इतकं की घरी दाखवा तर घर सफर होईल. त्यामुळे हे चूक कधीच करायची नाही की घरांच्या समोर शक्यतो अश्रू दिसू द्यायचे नाही. कारण आपण हिमालयासारखं असं कणखर असलं तरच तुम्ही समाधान नाही द्याल. ह्याचा अर्थ शूड होऊ नका, निष्ठूर होऊ नका. परंतु अशी कित्येक प्रकरणं सांगता येतील. म्हणजे मी काल मला एक लाईव्ह भ्रमंतीमध्ये माझी मुलाखत झाली तर मी पटपट 2-4 प्रकरणं अशी सांगून टाकली की मला एक परवा CM साहेबांच्या ओथ सेरेमनीला, शपथविधीला 20-25 मुलं ट्रान्सप्लांटची आम्ही आणली होती. त्याच्यावरती कुडाळनी स्टोरी केली होती खूप छान. ते ब्लेस करायला आले ते साहेबांना, त्यांच्यामुळे आम्ही तुमच्यामुळे जीवन बघू शकतो. त्यातले असे कित्येक प्रकरण आहेत. म्हणजे तुम्ही विचार करून तसं पाहायला गेलं तर इतके लाखो आहेत, तर हजारो प्रकरणं सांगू शकतो. पण तपस्या तेरडे नावाची मुलगी होती दिवशी, इतकी गोड. तिचं आता वय एक साधारणतः 10 वर्षाच्या आसपास, 9 ते 10 वर्ष. आणि ती इथं नवी मुंबईत ठाण्यामध्ये ती राहते. मला वाटतं तिला 2 बहिणी, ती तिसरी होती काहीतरी छोटी असं, आणि एक मुलगा, असं काहीतरी समीकरण आहे त्यांच्या घरात. ती 3-4 वर्षाची असेल. बडखेरी सिंड्रोम होतं तिला आणि वडील टमटम चालवायचे. टमटम ॲटो असतो, तो ॲटो. 2 मुली असताना देखील जनरली समजा इतक्या कमी वयामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे असतात तर माणसं आहे ते चालू देतात, इतका खर्च वगैरे, कारण आज ही पुरुषप्रधान संस्कृती. परंतु तिनं मात्र ते वडिलांनी पाहिजे ते ज्युपिटरमध्ये ट्रीटमेंट चालू होती. पैसा आम्ही इकडनं तिकडनं गोळा केला, हे झाला. शेवटी ज्युपिटरला टीम मेदांताची होती, मेदांता हॉस्पिटल दिल्लीची. आणि त्यांचं असं झालं की सडनली लिव्हर काहीतरी भेटलं किंवा काहीतरी असं झाली आणि त्यांनी दिल्लीला घेऊन गेले पेशंट. आणि आमचं ज्युरिडिक्शन हे महाराष्ट्र होतं की आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पैसे पाठवता येत नाहीत. त्या व्यक्तीची धडपड बघून मला CM साहेबांची वेगळी अप्रुव्हल घेऊन आम्ही ते शेवटी मेदांतात दिल्लीलाही पैसे पाठवले आणि इतर ट्रस्ट ज्यांनी इतर पैसे मंजूर केले होते ज्युपिटरला, ते ट्रान्सफर करण्यासाठी आम्ही आमचं करू शकतो. पण इतर ट्रस्ट, खास देशभक्त रतन टाटांचं नाव घेईल की त्यांनी ते तिथं पैसे पाठवले. आणि ते त्या वडिलाची धडपड एवढी होती, एक ॲटो चालवणारा आपल्या मुलीला, आणि एवढी क्यूट मुलगी, आता ती 100% तंदुरुस्त आहे. मला खूप त्यावेळेस भरून आलं की ते माणूस त्यावेळेस खूप माझ्या कक्षात म्हणले की पोलीस थोडंसं रिलॅक्सेशन द्यायचे आणि पाठवायचे. त्यावेळेस ती मी येण्याच्या पूर्वी ती आली होती. आजी गळ्यामध्ये अशी माळ वगैरे होती, आपली आजी होती आणि ती मुलगी होती छोटी. मला लक्षात आलं की कक्षाच्या बाहेर बसले, त्यांना मध्ये बोलवलं. का लागतं ते म्हणले, त्या आजी त्या मुली, म्हणजे त्या मुलीची आजी होती आणि त्या जी बालिगवानी होती पेशंट, तिथं ॲडमिट होती, तिची आई होती. तिने सांगितले की असंच उपचार करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. आणि मी म्हटलं तुम्ही कसं काय आले? म्हणजे तिथं कुणीच नाही, तिथे मिस्टर जे ते गावाकडे सगळं पाहावं लागतं, दुसरी मुलं वगैरे सगळं आहे. आणि एक मुलगी जी आहे ती, त्यांची मुलगी शीतल नाव होतं तिचं, ती आली होती. आणि मग इतकी गर्दी झाली त्या कक्षात
तर त्यांना ते बसविलं होतं ना मी त्यांना चेअरवरती. ते उठले कारण आमदार येत आहेत ते. म्हटलं बसा बोला. आम्ही लगेच अधीक्षकांना फोन केला की उपचार थांबू नका. डॉक्टरना फोन केला की त्यांचे उपचार हे करा. मी त्यांची फाईल घेतली, 2-3 दिवसात पैसे पाठवतो. त्यावेळेस विश्वासार्हता खूप होती, शब्दावरती उपचार करायचे. आणि मग ते इतके आनंद झाले त्या आजीला खूप. तिनं मला आशीर्वाद दिला आणि ती उठली आणि ती मुलगी उठली. ती मुलगी उठल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ती पुरुषाचं एक शर्ट असतं ना, असं मोठं शर्ट, ते इथपर्यंत आलेलं होतं तिच्या. आणि एक नाईट पॅन्ट घातलेली होती त्या मुलीने. ती 7वी मध्ये होती. नाईट पॅन्ट इथपर्यंत फोल्ड केलेली होती तिनं. आईला वाचवायला आलेली मुलगी होती आणि तिला घालायला कपडे नव्हते. मी चलत चलत असताना तिला विचारलं की बाळा तुझं नाव काय पटकन. ती जाऊ लागली तर म्हणजे मला राहवलं नाही. ती म्हटली शीतल. अरे म्हटलं तू कितवीला आहे. 7वीला. आणि तुला काय व्हायचं. तुम्हाला डॉक्टर व्हायचं म्हटली. ती निघून गेली. पण मी मात्र रात्री रडतच होतो की आपण साला एवढा मोठा पदावरती बसलोय, त्या मुलीचं तू पाहितलंस. एक नाईट पॅन्ट इथपर्यंत घातली, पुरुषाचा शर्ट घातला, ज्या मुलीला घालायला स्त्रीचे कपडे नाहीत. बायकोने विचारलं की काय झालं तुम्हाला. म्हटलं असं. तिने सांगितलं ती मुलगीच आपण दत्तक घेऊ. आणि आम्ही खरंच लिटरली CM साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2016 तिला शोधून आणलं आणि तिला शैक्षणिक दत्तक घेतलं. मी तिला म्हटलं की तुला डॉक्टर करायचं. आणि त्यावेळेस तिच्या नावावरती FD करून टाकलं. आणि जसा काळ पुढे गेला तर तिला लग्न लवकर करायचं 10वीला वगैरे. तर मी दाब दिला. म्हटलं याद राखा मी बालविवाहाची केस करून टाकेल असं. कारण 10वीला लग्न करायची कुठलीही पद्धत आहे 16 वर्षात. कसं तरी करून त्यांनी 12वी झालं. पहिल्यांदा सायन्सला ॲडमिशन घेतलं. पुन्हा त्यांनी म्हटलं की नाही होत. तिला स्टडी झेपत नव्हता कारण ती पहिल्यापासून कुठंतरी असं शिक्षण झालेलं आहे सायन्सचं. आर्ट्सला घेतलं. म्हणून ठीक आहे हरकत नाही, तू ग्रॅज्युएशन कर, तुला कुठंतरी MPSCतून हे करेल आता डॉक्टर. म्हणजे तिला एक मोटिवेट केलं सगळं हे केलं. पण माझ्या नकळत त्यांनी 12वी झालं की लगेच 18 वर्ष झालं की लगेच लग्न लावलं. मी म्हटलं पश्चाताप कराल, मी लग्नाला येणार नाही. म्हटलं चूक करताय तुम्ही, तुला थोडंसं सेट होऊ द्या. तो FD तिने रिलीज केला आणि लग्नाला लावून टाकलं. आता ती फोन करते की माझी फार मोठी चूक झाली असं. पण एकदा काळ पुढे गेला की तो परत येत नाही लक्षात. ठीक आहे मी म्हटलं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर. आता ते मुक्त विद्यापीठातून वगैरे चालू असतं. अश्रू खूप दाबले, दररोज दाबतो आणि पर्याय नसतो. कधी कधी इतक्या गडबडीमध्ये इतके कॉल येतात. काही काही लोकांना उपचार देऊ शकत नाही मी. कारण आता इथं बसलोय तर काय प्रायोरिटी देणार आहे मी. तुमच्याशी इंटरेक्शन करू का त्या ह्याच्यावरती काही लोकांवरती येतो. तो प्रत्येकाच्या नजरेतून ओमप्रकाश शेटे बघितला जातो. कुणाला चांगला, कुणाला वाईट, कुणाला काय. शेवटी मनात समाधान असलं पाहिजे, आत्मिक समाधान आलं पाहिजे. तुम्हाला सांगू माझं सगळ्यात मोठं कमाई काय. मी 10:30 वाजता झोपतो. म्हणजे झोपतो 3 मिनिटामध्ये बेडवरती गेल्याच्या नंतर झोपतो. कुणाकडे किती संपत्ती मला माहीत नाही, पण माझ्याकडे एक सगळ्यात मोठी आत्मिक संपत्ती. माणसाचं टेन्शन आलं किंवा माणसाकडे सगळ्या व्याप वाढला तर ती झोप उडते. मी छान झोपतो. मला कोणी जास्त टेन्शन दिलं मी दररोज 7 तास झोपतो. मला टेन्शन दिलं की मी 12 तास झोपतो. इंद्रियावरची ताबा आहे 100%. मला टेन्शन, घरच्यांना सगळ्यांना पॅरामीटर माहितीत माझे काय ते. मला टेन्शन आलं की मी जातो, कुणाशी चर्चा करत नाही. म्हणलो आपलं राग कुणावरती काढायचा नाही, जेवायला वाढा. आणि त्याच्या लक्षात येतं की आज दररोज 1.5 भाकरी खातो, आज 2.5 भाकरी खाल्ली. 1 भाकरी जास्त खाणार आणि पटकन 1 राऊंड मारणार न बोलता. तुम्ही एक बघा असं फिरलं ना की टेन्शन कमी होतं माणसाचं. एक जॉगिंग वॉकिंग करा, रात्री हे करा, पण जास्त फिरायचं नाही. आणि ते यायचं, AC लावायचा, अंधार करायचा. म्हणजे दररोज 10:30-11ला झोपतो, 8ला झोपतो, सकाळी 8 पर्यंत. आणि पुन्हा 8च्या नंतर हा विषय परत काढत नाही. लक्षात ठेवा आयुष्यातल्या भौतिक चुका, भौतिक म्हणतोय, समजा ऍक्सिडेंट झालाय, गाडीचं प्रचंड नुकसान झालं, बघू नका त्याच्याकडे. मुलाच्या हाताने TV फुटलाय, फुटू द्या, काय हरकत नाही, काय भौतिक आहे ते. भौतिक गोष्टी 1000 पटीने घेता येईल, पण त्याला मारहाण करून त्याच्या हृदयावरती कुठली जखम करायची नाही. त्याला समजून सांगायचं आता हे परत करू नकोस, हे फार कॉस्टली. त्यामुळं माणसं पैशाने नुकसान झालं म्हणजे मी खूप अडचणीत आहे म्हणणारे खूप लोक आहेत.
त्याच्यामुळे सुसाईड करणारे लोक आहेत, कपाळकंट आहेत, मार्क कमी पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. किती मूर्खपणा आहे. सगळ्यालाच मार्क पडतील आणि सगळेच डॉक्टर इंजिनियर होतील का? मला सांगा. जगामध्ये प्रत्येकाला देवाने स्थान निर्माण करून दिलेलं असं मी मानतो ईश्वर, आणि प्रत्येक ठिकाणी जन्म घातला त्या ठिकाणी व्यवसाय असतात. फक्त करण्यासाठी जी नजर असते ती आपली असली पाहिजे. प्रत्येकाची कला, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, पण माणसं स्वतःवरती लाभतात. त्यामुळं मी खूप आनंदी असतो काम करत असताना. आजचा दिवस माझा हा पिक्चर बघा, त्या दिवशी कळेल की काय करा. मी मुद्दाहून बघितलेला आहे. त्यामुळे मी दररोज आजचा दिवस माझा एकाच दिवसासाठी जगतो. लक्षात घ्या, उद्याचा दिवस आपला नाही, आजच सगळ्या लोकांची कामं करायची. या हेतूने मी धडाधड काम करत राहतो. आणि कदाचित एखादा निर्णय चुकत असेल, कुणी भाऊ करत असेल तरी भीत नाही. हेतू शुद्धता हा सगळ्यात मोठा दागिना असला पाहिजे माणसाचा, आणि तो आपल्याकडे आहे. आजपर्यंत आम्ही आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करताना आपल्याला पाहिलेलं आहे, स्थितप्रज्ञपणे येणारे प्रत्येक प्रश्न सोडवताना पाहिले, पण त्यामागचं आपलं हळवं रूप आज आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना सरांच्या बोलण्यातून आयुष्याकडे आपण कसं बघायला पाहिजे पॉझिटिव्हली ते पण शिकायला मिळालं. पुढे जाऊया सर. आपल्या कार्यकाळामध्ये जेव्हा आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये होतात त्यावेळेला आपण हजारो रुग्णांना कोट्यवधीचा निधी मिळवून दिला, पारदर्शकपणे पोहोचवला. आसपास आता आम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये किंवा अन्य ठिकाणी व्यवस्था अशी बनलेली आहे की आपण खूप पारदर्शकपणे काम करायचं जरी म्हटलं तर अनंत अडचणी आपल्यासमोर उभ्या असतात. तर त्यासाठी आपण कोणती विशेष कार्यप्रणाली राबवली होती का? सुरुवातीच्या काळामध्ये काही गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर निगेटिव्ह त्रास देणारी मंडळी वगैरे त्यांच्याशी भांडत बसलो. दिवसभरात 100 लोकांवरती अन्याय व्हायचं, म्हणून त्या लोकांना सॉफ्टली हँडल करायचं. दैवी प्रवृत्ती आणि काय म्हणता येईल राक्षसी प्रवृत्ती, अशा पद्धतीने लोक असतात. पण तुम्हाला एक सांगू का, ती लोक सध्या ऍडमिट होतात ज्यावेळेस तुमचा हेतू शुद्ध असेल. मी काम करत राहिलो. या मुंबईमध्ये परसेप्शन हा शब्द जो येतो ना, तो काही कार्यकाळ बघितल्यानंतर लोक हे करतात. त्यात मुंबईचे पत्रकार, मी सॅल्यूट करतो मुंबईच्या पोलिसांना आणि पत्रकारांना, मुंबईच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना. मुंबईतला एक पोलीस हा महाराष्ट्रातल्या 100 पोलिसांना भारी असतो. मी ग्रामीण भागातही असतो, शनिवार रविवार ग्रामीण भागात असतो आणि बाकी इथं असतो उर्वरित महाराष्ट्रात. त्यामुळं फार जबाबदारीपूर्वक बोलतो की इथला एक पोलीस हा 100 महाराष्ट्र पोलीसला भारी आहे. तो ज्या ताकदीनं काम करतो, त्याची नजर, त्याच्या गोष्टी सगळ्या, त्याची कॅपॅसिटी, हे फार मोठा विषय. म्हणजे जगात नंबर 2चं महाराष्ट्र पोलीस आहे, मी मुंबई पोलीस आहे. मी फार अभिमान वाटतो मला. आणि दुसरी गोष्ट, इथला पत्रकार एखाद्या व्यक्तीविषयी मत चांगलं आणि वाईट करणं यासाठी काही काळ घेतो. या ठिकाणी माझ्याविषयीचं परसेप्शन कुठल्या पत्रकारांना जाऊन विचारा बघा, कोणी वाईट बोलणार नाही. यासाठी 11-12 वर्षाचा त्यागी काळ त्यांनी बघितलाय. मी केलेलं काम बघितलंय. मी जात धर्म पंथ पक्ष कोणीच बघितलं नाही. आजही 2 दिवस जनता दरबार भरवतो मी गावी. काय त्या भागातली लोक, मराठवाड्यातली लोक मुंबईत येऊन काम करायला थोडसे होतात. 80% प्रश्न मी त्याच ठिकाणी सोडवतो. त्यांचे शेकडो लोक येतात. मी असं मान वर करून बघत नाही, तू कुणाकडून आलायस, काय आलायस, कुठल्या पक्षाचा आहेस, कुठल्या जातीचा आहेस. पक्ष वगैरे, इलेक्शन वगैरे 15 दिवस. बाकी उर्वरित कार्यकाळामध्ये आपल्याला लोकांची काम करण्यासाठी हे पद मिळालं, या गोष्टीचं भान ठेवतो. आणि आपला इन्फ्लुअन्स हा सामान्य लोकांच्या सर्व कामांसाठी उपयोगी पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. जेवढं काम करता येईल तेवढं प्रामाणिक करायचं आणि जास्त गुंतायचं नाही त्याच्यामध्ये. आणि प्रॅक्टिकली काम करण्यावरती माझा खास भर आहे. किंवा आउटपुट म्हणजे एखादा किती मोठा व्यक्ती असेल तर माझं शेवटचं चॅलेंज असतं समजा खूप डोकं लावायला. शेवटी पॉलिसी हे ते तुम्ही फार मोठे पदाने हरकत नाही. मी आता या ठिकाणी 100 व्यक्ती आणतो की कुठल्याही आरोग्य असू दे नाही तर कुठल्याही असू दे, प्रॅक्टिकल इतक्या लोकांना भेटल्याच्या नंतर त्यांचं सोल्युशन कसं करायचं हे मला माहिती आहे. आणि कायदा हा मानवनिर्मित आहे.
कायद्याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करता आली नाही तर तुमच्या त्या पदाला करायचं काय मला सांगा. आणि शासन निर्णय मुंबईत होत असले तर अंमलबजावणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केली पाहिजे. लाखो किलोमीटरचा प्रवास मी करत असतो पाहिजे त्या वाहनाने. तेव्हा माझं चॅलेंज असतं की चला बसा इथं, तुम्हाला 100 लोक देतो किंवा मी 100 लोक करतो, तुम्ही 10 लोकांचं काम करेपर्यंत मी 100 लोकांचं काम नाही करून दाखवलं तर मला बोला. काम हिमतीनं करावं लागतं आणि पदं मोठी नसतात, माणसाचं कर्तृत्व मोठं असलं पाहिजे तर त्या पदाला नाही येतो. त्यामुळं मुंबई मला खूप चांगली वाटते, कारण मुंबईतला कुठलाही पत्रकार हा माणसाच्या विषयी परसेप्शन तयार करतो. मुंबईतला पत्रकार चाहे कुठल्याही गटातटाचा असू दे, हे असू द्या, त्यांनी मला सांभाळलं. माझ्याकडे PR एजन्सी नव्हती. लिटरली 2019ला मी माझं पेज बनवलं आणि ऑर्गॅनिक रीच आहे माझ्या त्यावरती. एक दिवसामध्ये 1 मिलियन 2 मिलियन करून घेता येतं, पण मी ती कधीच केलं नाही, अजिबात नाही. दररोज आज सकाळी तुम्हाला कुठं सांगत नाही, पुण्यातल्या नामांकित हॉस्पिटल आणि छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये एक जणाचं 15 लाख आउटस्टँडिंग, एक जणाचं 60-70 हजार रुपये, 2 डेड बॉडी सोडून दिल्या. मी दुनिया करून सोडून दिल्या. लिहायचं म्हणलं ना स्वतःवरती पेशंटच्या, दररोज 100 अग्रलेख जे आपल्या PR एजन्सी थ्रू करता येतात. मी कधीच केलं नाही. लोकांचं माझ्यावरती एवढं निस्सीम प्रेम आहे. मी सांगतो ना, चप्प्यामध्ये गेलो नव्हतो, लोक साहेब ओळखलं का म्हणतात, माझ्या लगेच लक्षात येतं की हा बेनिफिशियरी. लक्षात घ्या, ही माणसं, या माणसांनी मला हृदयात ठेवलंय, ही माझी सगळ्यात मोठी किंमत आहे. लक्षात घ्या. कारण काय, त्यांनी हृदयात तेव्हा ठेवलंय कारण ज्यावेळेस गरज पडली त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी देव बघितलाय. देव शोधण्यासाठी मंदिरात जात नाही मी. लक्षात घ्या, मी आस्तिक आहे, वेळ प्रसंग पडेल त्यावेळेस जाईल, पण गरीब लोकांच्या हृदयामध्ये जर देव बघितला तर तुम्हाला काम करण्याची सगळ्यात मोठी प्रेरणा मिळते असं मला वाटतं. सर, अशा हजारो लोकांच्या हृदयामध्ये आपण राहत असताना त्या सर्वांना किंवा आम्हाला सर्वांना आपल्याला भविष्यामध्ये आरोग्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल. तर भविष्याबद्दल विचारलं तर आपण आरोग्यमंत्री जर झालात तर आपण काय मोठे बदल कराल? खरं सांगू, प्रॅक्टिकल योजना काय असते, शेवटी आजही लिमिटेशन आहे. कालच्यापेक्षा आजची पायरी मोठी आहे. 100 पायऱ्यापैकी 90 पायऱ्या चढलोय, पण 10 पायऱ्या ज्या त्या फार महत्वाच्या असतात, ज्या संवेदनिक असतात. डोळ्यासमोर दिसतंय की विजननी काम होतंय नाही होतंय कुणाच्या, पद एवढं मोठं असताना तडफड होते मनाची. तुम्ही म्हणताय ना, माझ्या मनामध्ये खरंच मनीषा आहे, एकदा देवेंद्रजींनी मला एकदा संधी द्यावी. आणि आई शपथ सांगतो तुम्हाला, मी जर मी माझ्या त्यांच्या कसोटीमध्ये जर उतरलो नाही तर आयुष्यात तोंड दाखवणार नाही. मी महाराष्ट्राला तोंड दाखवणार, मी हिमालयात जाईन निघून. सगळ्यात मोठी अडचण काय असते माहिती का? मधलं करप्शन. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. प्रलोभनाला बळी पडलेली मोठमोठी राजकारणी बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या. मी 33 जिल्ह्यांचा दौरा केला आता इतक्याच्या, सातत्याने करणार आहे. एकदा योजना येऊ द्या, ध्येय वेळासारखं फिरणार आहे. पद किती मोठं याच्यापेक्षा करतो तो मोठं करून दाखवायला काय वेळ लागतो. परवा नेवास्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो, आत्मदीप हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेलो होतो. भास्कर गिरजी महाराज होते आपले देवगड संस्थानचे. त्यांनी मला सांगितलं की लवकरच लाल दिवा भेटणार आहे म्हणून, ते रेकॉर्डवरती आहे. आता मुळामध्ये तुम्ही विचारताय, तुम्ही म्हणताय एका सिद्ध पुरुषाने असं म्हणावं, जनरली ती कुणाची स्तुती करत नाहीत, कारण फार मोठा माणूस आहे. देवगड संस्थान जे आहे ना नेवासच्या पुढं आणि छत्रपती समाज, त्यांनी ते बोलून गेले. ते म्हटले मी कधीच कुणाची याची स्तुती करत नाही, काय नाही. निस्सीम माणसं असतात हे असतात. आजकाल खूप काही व्हायला, एकतर मी सावध राहावं, कारण राजकीय असुरक्षितता हा एक फार महत्वाचा भाग असतो. लोकांना विनाकारण वाटतं. पण मी एक सांगू का, मला माझा गॉडफादर खूप चांगला आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत. न्याय देखील एक दिवस द्यावा लागेल. काही मनात इच्छा असताना देखील न्याय देता येत नाहीत, काही तडजोडी असतात, सगळ्या गोष्टी असतात. आरोग्यमंत्री होण्यासाठी आधी आमदार व्हावं लागतं. 2 वेळेस तिकीट माझ्या दारातून निघून गेलंय. मनाला शल्य,
आणि खरं सांगू का, मी किती मोठा झालो तुम्हाला दुसरं कुठलंच खातं नको आहे, मला फक्त एकदा आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळायची. टू बी प्रॅक्टिकल. नेशन बिल्डिंग काय असते महाराष्ट्र तेवढंच दाखवून देईल. विचारलंय महत्वाकांक्षा आहे तर आहेच आहे, काय आता लपवायचं नाही असं ठरवलंय. आणि ध्येयाच्या पाठीमागं लागायचे आणि ते ध्येय प्राप्त करून घ्यायचे. काय हरकत आहे मला सांगा. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अचीव करायला जातो. समजा कॉलेज जीवनामध्ये काही गोष्टी असतील त्या अचीव करायला बघतोय. जास्त बोलायचं स्टेज नाही ना, त्याच्यावरही बोललो असतो मी. पण तर आपण, मला एक असं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना आरोग्य सेवा मिळायला पाहिजे. देश महासत्ता होणार असेल तर प्रत्येकाला आरोग्य ही सुविधा मोफत मिळायला पाहिजे. त्या दृष्टीनं आपलं विजन आहे. बघूयात ते कधी युटिलाइज करता येते. तुमच्या शुभेच्छा आहेतच. आणि धन्यवाद. सर, आमच्या शुभेच्छा आहेतच. आणि जेव्हा सर ही वेळ येईल तेव्हा आम्ही सगळेजण आपल्यासोबत असू आणि त्यासाठी जे पडेल ते गोष्ट करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. आता आदरणीय CM सरांचं नाव निघालंच आहे, तर आपण त्यांना प्रथम कसं भेटलात किंवा ते आपले गॉडफादर आहेत असं आपण म्हणालात, तर आपली भेट कशी झाली याबद्दल थोडंसं सांगाल का? शपथविधीच्या पूर्वीच आमची यावरती चर्चा झाली होती. म्हणजे साहेबांचं नाव ज्यावेळेस घटनेपदी आलं भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांचं शपथ घ्यायचं, त्यावेळेस आम्ही मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये त्यांना भेटलो होतो. त्यांनी त्यावेळेस प्रस्ताव स्वीकारला होता, पण नंतरही भेटी झाल्या आमच्या. पण सगळ्यात दाद दिली मी, साहेबांनी जो माणूस नियुक्त केला प्रवीण परदेश साहेबांना सांगितलं की बघा यांच्याशी चर्चा करा हा चेहरा होता. आणि परदेश साहेबांनी मला जज केलं. मला म्हटले की अगर सामने कोई अगर डेथ हो रही है, वो मर रहा है, अगर इलाज किया तो पहले क्या करोगे? पहले फाइल बनाओगे क्या? मैंने बोला उल्टा करूंगा, उसकी लाइफ बचाऊंगा, उसके बाद में फाइल करूंगा. त्यांनी साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी ताबडतोब त्याच्यावरती निर्णय घेतला. एक चांगलं हे वाटलं की आजही माझ्याकडे चर्चा करा परदेश साहेबांना हा शेरा होता. चर्चेचा शेरा आज अनेक चर्चेमध्ये आपण रूपांतरित केला की किती चांगली योजना आहे, किती काय. हे एक मोठं यश आहे. थोडा आता वेगळा पुन्हा प्रश्न सर, वैयक्तिक आयुष्याशी रिलेटेड आहे. सर, आम्ही सगळेजण आरोग्य क्षेत्रात काम करतो हे आपल्याला माहिती आहेच. तर बऱ्याचदा ऑफिसमधून घरी निघण्यासाठी आम्हाला 11, 11:30 वाजतात आणि त्यानंतर 1-2 तासाने आम्ही घरी पोहोचतो. त्यानंतर जेवण. तर सगळ्यांची लाईफस्टाईल अशी बिघडलेलीच आहे. पण आज आपल्याला पाहिल्यावर आपण इतके फिट आहात आणि इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आपण स्वतःसाठी वेळ कसा काढता, किंवा आम्हाला काय सांगाल की आम्ही आमच्यासाठी वेळ कसा काढला पाहिजे? पहिलं मनातलं एक काढून टाका की आम्ही बिझी आहोत, रात्री 11 वाजतात, 12 वाजतात. हे जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज पडली दुर्दैवाने, हा आपली फार मोठी हार आहे. लक्षात घ्या, खरंच हार आहे. मी दररोज 10:30 ते 11च्या दरम्यान झोपतो. 5:30ला विदाऊट अलार्म मी उठतो, म्हणजे उठतो 5:30ला. 6, 6:15 पर्यंत तयार होतो. 6:30 ते 7:30 किंबहुना 7:45 पर्यंत मी सव्वा तास मिनिमम 5 ते 7 किलोमीटर फास्ट जॉगिंग वॉकिंग करतो. नंतर 10 मिनिट स्ट्रेचिंग करतो आणि 15 मिनिटं साधारणतः मेडिटेशन करतो. ओम जो जप आहे त्याचा, आणि एकदम कॉन्सन्ट्रेट होतो शेवट मेंदू त्याच्याने. दररोज हे 2च वेळेस जेवण करतो मी. मोस्टली आहार प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळं काही प्रश्नच येत नाही. भाकरी वगैरे जास्त खायचा प्रयत्न करतो आहारामध्ये. रात्रीच्या वेळेला थोडंसं एक जेवण कमी करायला पाहिजे. रात्रीचं जेवण म्हणजे पॉयझन आहे, कारण आपल्या ॲक्टिव्हिटी बंद असतात. आपण जास्त जेवण रात्री करतो म्हणून आपलं शरीर जास्त हे होतं. तरी मी कोविडच्या काळापासून 70 किलोच्या वरती जाऊ देत नव्हतो मी. आता माझं 75 आहे, म्हणजे 5 किलो वाढलेलं आहे. ते कमी करतोय मी. एवढं हे असून सुद्धा, कारण वेट वाढलं की आजार वाढले. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही सूज असते, वेट ही सूज असते अंगावरची, आणि ती कमी झाली पाहिजे. दररोज कुठे असेल जगामध्ये. आता आज रात्री मी ट्रेनने निघतोय, मी मानवत रोडला उतरतो जवळ, तर ठरलेलं असतं. ड्रायव्हर मला घेतो, सेफ्टी झोनमध्ये आणतो. सेफ्टी झोनमध्ये पार्टीमधून वाहनं येत असतात, त्याच्यामुळं आता इथून पुढं उजव्या हाताने चालायचं. आपले नियम बदलले. तुम्हाला माहिती, ट्रॅफिकला पहिलं आपण लहानपणी लेफ्ट हँडनी चला सांगत होते,
आता वाहनांची संख्या एवढी झाली की मागूनच उडवतात कोणी. पहिली संख्या नसायची, एखाद दुसरं वाहन असायचं म्हणून आपण लेफ्टनी चालायचो. सरकारने अभियान केलं ते, पण ते आता राबलं नाही. त्यामुळं उजव्या हाताने यासाठी चालायचं की वाहन समोरून येते हे दिसतंय आपल्याला, उडी मारायला चान्स आहे, आणि जे मागून येणारे वाहन आहेत ते लेफ्टनी चालत. त्यामुळे ते सहसा येऊन हे करू शकत नाहीत, त्याची यायची इच्छा असली तरी उडू शकत नाही ते. तर ते त्या सेफ झोनमध्ये गेलं की मी 5 किलोमीटर गाडी पुढं थांबते, मी तितक्या ह्याच्यात वॉकिंग वगैरे करतो. आणि ही सगळी शरीराला एकदा शिस्त लावली की आपल्याला, मी फार बिझी आहे, बाहेर प्रवासात आहे वगैरे, तू जगतो, तू खातो, तर थोडासा व्यायाम करायला काय बिघडतं काय. आणि एकदा शिस्त लावली, तुम्ही बघा हळूहळू तुम्हाला त्याच्यावर हेच करू शकत नाही, तुम्ही जगूच शकत नाहीत, की हळूहळू तुम्हाला ते सवय एवढी पडते की कुठेही गेला तर तुम्ही व्यायाम करणार. मी हे म्हणत नाही की प्रत्येकाने जिम करावी. आता मी सध्या ओपन जिम वगैरे करतो सगळं, पण दररोज थोडीशी स्ट्रेचिंग, आणि हृदय चांगला असला नाही काही विषय नाही, किमान 4-5 किलोमीटर वॉकिंगला गेला तर तुम्ही एकदम हेल्दी राहाल. सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे आपण पण आता सरांकडून प्रेरणा घेऊन सगळ्यांनी आपापल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करूया. सर पुढे मी असं विचारेन की रुग्णसेवा आणि सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा कार्यकर्ते आहेत आमच्यासारखे, त्यांना आपण कोणता संदेश द्याल? बघा, काम करत असताना पुरस्कारासाठी काम कधी करायचं, त्याचं कारण आहे. भरपूर लोक माझ्याकडे रिझ्यूम घेऊन येतात, मला तर काही महाशयतात कार्ड 350 पुरस्कार प्राप्त. आता असं लिहिल्याच्या नंतर जनरली माणसं आपली माहिती हिडन ठेवतात, दुसऱ्यांनी म्हणायला पाहिजे की हा माणूस ग्रेट आहे म्हणून. मी स्वतः फार मोठा आहे, मला 350 पुरस्कार प्राप्त आहेत वगैरे हे सांगणारा माणूस म्हणजे काय असू शकतो. मी पटकन बोलत बी नाही, मी जाऊ द्या, वाटतं कशाला जास्त हे करायचं किंवा काय. मग ते काही ते वेगळं कार्ड दाखवतात, हे आता काय. त्यामुळे जगामध्ये काम करत असताना हेतुशुद्धता, पैसा सब कुछ बहुत कुछ आहे लेकिन सब कुछ नाही असं म्हणतो आपण. काम करत राहा, पैसा आपल्या बरोबर येत राहतो. तुमच्या डोक्यातून एक काढून टाका की आपण अब्जाधीश असलं पाहिजे, आपण कोट्याधीश असलं पाहिजे, त्याच्यामुळे आनंद होईल. अजिबात नाही. जितका जास्त पैसा होईल तितकं सुख दूर जातं, असं भरपूर लोकांचा अनुभव बघितला. मी असे मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये वैद्यकीय सहायता कक्षा काळात असे बघितले की 5-10 कोटी रुपये संपत्ती, आणि शेवटी त्यांचे अर्ज आमच्या कार्यालयात द्यायचे, कारण मुलांना संस्कारच घडवले नाहीत त्यांनी, त्यामुळे त्यांनी बिल भरलं नाही त्यांचं. ही वाईट अवस्था आलेली. त्यामुळं मला वाटतं आपण NGO वगैरे हा शब्द सेवाभावी, आणि हेल्थ हा सेवाभावीचं प्रतीक आहे. दुर्दैवाने ती इंडस्ट्री झाली आहे. हेल्थ इंडस्ट्री म्हणलं की समजायचं की हा पूर्ण कमर्शियल आहे. तुम्ही असा ना, प्रॅक्टिकली तुम्ही जगण्यापुरतं सगळं असायला पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ती रक्कम कामाला येईल इथपर्यंत ठीक आहे तुमचं, पण जेव्हा तुम्ही लोकांच्या खिशातून पैसे काढता वरवडून, त्यावेळेस पैशाचे पापाचे धनी असतात. पण ज्यावेळेस हसत मुखाने तुम्हाला पैसा प्राप्त होतो, चांगलं काम करून मेहनतीचा, तो मनी विथ ब्लेस असतो. त्यामुळं मला वाटतं की काम करत असताना आर्थिक बाबीकडेच पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेट न होता सेवाभावी वृत्तीनं जेवढं काम करू. आणि NGO ह्या शब्दामध्ये राष्ट्रकार्य, राष्ट्रभक्तीचं सगळ्यात मोठं ब्रीदवाक्य आहे, आणि ती परमेश्वराने आपल्याला NGOच्या थ्रू काम करण्याची संधी दिली. त्यामुळं ही सेवाभावी वृत्ती जपण्यासाठी जेवढं काही करता येईल ते राष्ट्राच्या प्रत्येक वीट उभारणीमध्ये कामाला असेल, असा माझा खास मला संदेश आहे. आपला संपूर्ण जो आरोग्य सेवेचा प्रवास आहे तो जर एका वाक्यामध्ये वर्णन करायचं झाला तर आपण कसा कराल? ज्यावेळेस मी प्रत्येक माणसाचा मृत्यू शाश्वत आहे, ज्याचा जन्म शाश्वत आहे त्यांचा मृत्यू शाश्वत आहे. आणि जनरली कुठलाही व्यक्ती असेल, कुठल्या धर्माचा असेल, अंत्यविधीसाठी त्याला 4 लोकांच्या खांद्यावरती बसावं लागतं, बरोबर आहे. या पुढचं वाक्य असं आहे, मी इतकं कार्यमग्न राहणार आहे, अंत्यविधीला जात असताना त्या ताटावरती असेल आणि एखाद्या गरजूचा आवाज आला
तर मी ताटकन उठून त्याची सेवा करेन. आपल्याला म्हणजे बऱ्याचशा प्रश्नांची आपल्या मनातल्या उत्तरं मिळाली आहेत, पण तरी सुद्धा आपल्यापैकी कुणाला जर सरांना काही प्रश्न विचारायचा असेल तर पटकन थोडक्यात विचारून घेऊया. माझी एवढी प्रदीर्घ मुलाखत आतापर्यंत कुठेही झालेली नाही. मी बिलकुलच इतकं कधी बोललोय नाही. त्याचं कारण आहे की सगळे आपले अनेक पुढारीची प्रत्येक ह्याच्यात गेलो ना. माझ्या कट्ट्यावरही आम्ही पहिल्यांदा मराठाची इतिहासात माझे बंधू आणि मी दोघं जण एकत्रित गेलो होतो. एवढी छान आणि प्रदीर्घ मुलाखत मी कुठेही दिली नाही. म्हणजे मला ते TRP नको किंवा काही नको, नॅचरल भाव जिथे प्रदर्शित करायचे किमान ह्याच्यातला एक जण जरी ह्याच्यातून माझ्या प्रेरणेने जर कार्यरत राहिला आणि तो काम केला तर माझ्या आयुष्यात चीज झालं. आणि अशीच माणसं घडवायची असतात. माणसं विचाराने पेटवायची असतात, विचाराने, आणि ते विचार सत्संगाचे असावेत या मताचा आहे. बोला. प्रश्न विचारा पटापट. माईक हवा असेल तरी ते आहे. सर, माझे ऍक्च्युली 2 क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी. दोन्ही एकत्र सांगितलं. हो. मला असं वाटतं की आपण अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी गरज ती आरोग्य असं बोलतो, बरोबर? मग आता ह्या योजनेत तुम्ही काम करताय आणि त्यावेळी आपण काहीतरी योजनेचे क्रायटेरिया ठरवले की कुठल्या माणसांना आपण देऊ शकतो योजनेचा लाभ वगैरे. सगळ्या स्कीममध्ये आपण ठरवले. तर मला असं वाटतं की आपण ह्या योजनेचे क्रायटेरिया न ठरवता प्रत्येक माणसाला उपचार भेटला पाहिजे विदाऊट एनी क्रायटेरिया, की तो श्रीमंत आहे, गरीब आहे किंवा त्याच्याकडे कुठले कागदपत्र आहे. आपला देश असं झाला पाहिजे की आपल्याला हे क्रायटेरिया नाही लागले पाहिजे असं मला वाटतं. तर तुमचं त्याच्यावर मत काय आहे ते? आणि दुसरा जो प्रश्न आहे तो माझा असा आहे तुमच्यावरती की जसं मी टाटा हॉस्पिटल आमचं आहे तेव्हा ट्रीटमेंटसाठी रुग्ण येतात, त्याच्यासोबत त्यांचे नातेवाईक पण येतात. त्यासाठी वेगवेगळे, जसं आमच्या विकास सर पण एक हे चालवतात सावली केअर सेंटर पेशंटच्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी वगैरे. तर मला असं वाटतं की जर तुम्ही बोललात की मी हेल्थ मिनिस्टर होईल किंवा मला मी बोललो नाही. मी हल्ली घाबरतोय सारखं मला हेल्थ मिनिस्टर करताय. तर मला असं वाटतं की त्या ध्येयासोबतच जर आपण त्यांना मला आरोग्यमंत्री व्हायला पाहायचं आहे त्यांना, आणि माझी महत्वाकांक्षा आहे, त्यात काही विषय नाही, परंतु त्यांना पाहायचं आहे लोकांच्या हितार्थ. तर मला असं वाटतंय की त्याच्यासोबतच फक्त ट्रीटमेंटसाठी आपण विचार न करता ह्या बाबतीत जर काही वाईट याच्यामध्ये आपण जर करू शकतो, वाईट ह्या याच्यामध्ये तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे किंवा तुमचा काही विचार आहे काय, कसे ऐकायला आवडतं? माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेल्या आयुष्यमान भारतचा अध्यक्ष मी आता. दोन्ही योजना एकत्रित चालवण्याचं भाग्य पहिला अध्यक्ष म्हणून मला लावलं. आता इथून चलत राहतं, तो वारसाच सुरू असतो. मुळामध्ये मी इथं आलोय तर आज समजून घ्या, महाराष्ट्रातल्या लोकांना आणखी माहीतच नाही आहे की आता कुठलाच क्रायटेरिया राहिलेला नाही. 5 लाख रुपयापर्यंतचा लाभ जो आहे तो शुभ्र, केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका या तिन्ही धारकांना आहे. तुम्ही म्हणाल की क्रायटेरियाच काही नाही, तर उद्या निनावी कशी उपचार देणार आपण? ह्या राशन कार्ड का, तर ह्या देशाचा तो नागरिक असला पाहिजे. आणि प्रत्येकाचं असं एकही घर नाही की त्यांच्याकडे राशन कार्ड नाही. उलट बांगलादेशी लोकांनी येऊन इथं राशन कार्ड काढले मधल्या काळामध्ये, त्यामुळं आता ते रद्द झाले, त्यांच्यावरती कारवाई झाली. हा पांगणे राहा, क्रायटेरिया काहीच ठेवलेलं नाही. आपण शिधापत्रिका घेतल्यात, त्यामुळं आता तुम्ही अवेअरनेस करा. तुमचं आयुष्यमानचं कार्ड आहे का तुमचं स्वतःच सांगा. काढलंय, ठीक आहे. तुम्ही तरी खूप लोकांना, लोक या राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते ज्या लोकांना झोपडीत राहतात त्या प्रत्येकजण या स्कीमच्या अंडर उपचार घेऊ शकतो. त्यामुळं क्रायटेरिया ओव्हररूल झालाय, ॲश्युरन्स मोड सुरू झालाय, फॉरेन कन्सेप्ट आम्ही अडॉप्ट करतोय. एक मॉड्यूल म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करणार उद्याच्या काळामध्ये. आज मला सांगा 6,91,000 आहे, आज 20,25,00,000 होत आहेत लाभार्थी. जेवढे लाभार्थी जास्तीत जास्त कव्हर होतील हे आमचं यश असणार आहे. आणि विजन मिळत त्याच्यापेक्षा पुढे जाऊ, आम्ही त्याच्यापेक्षा पुढे जाऊ, किंवा 100% आज 30 ते 40, 30-35% जातो आपण योजनेचा. कुठल्याही योजना, सगळ्या योजना क्लब केल्या तर
आता 80% पर्यंत जाण्याचा उद्देश आहे, नंतर 100% पर्यंत जाऊ. जसं संधी मिळेल तसं आणखीन वाढत जाऊ पुढं. घरी बहिणींचा किंवा घरातल्या अन्य सदस्यांचा या सगळ्या कामामध्ये किंवा प्रोसेसमध्ये त्यांचा कसा सहभाग असतो किंवा रिॲक्शन कशा आमच्या खूपच डेंजर असतात. ती बॅकबोन आहे माझी. म्हणजे मला सांगायचं म्हणजे ती म्हणते की ह्या माणसाने पाठीवर वराड मांडलाय आणि फिरतो सगळीकडे, त्याच्यामुळे तिला सवय झाली. घरी गेलो की दुसरी बॅग तयार असते. या बॅग मधले कपडे टाकायचे, म्हणजे काढायची नाही, ती दुसरी बॅग घ्यायची, असं सगळ्या. आणि आश्चर्य आहे, तिनं माझ्या प्रत्येक बॅग, म्हणजे गावाकडची गाडी आहे, संभाजीनगरची गाडी, इथं गाडी, ते तिन्ही ह्याच्यामध्ये 3 बॅग तिनं ठेवलेल्या आहेत. त्यांना माहिती चलत चलत हे कुठेही जाते, भटकते म्हणून, बरं का. आणि त्यांना माहिती मी हॉटेलमध्ये जेवायला नेताना कधी हॉस्पिटलमध्ये घुसल सांगता येत नाही, त्यामुळे ती पूर्ण तिनं स्वीकारलंय. आणि तिलाही वाटतं ना की आपला नवरा इतरांच्या कामी येतो, आणि ओळख एवढी चांगली असेल तर कुठल्या बायकोला आवडणार नाही. त्याच्यामुळे तिनं ती भरपूर सहन करते. रक्तापलीकडची अनेक नाते ती जपते. माझ्यावरती एखादं संकट आलं, तिने एक भिंत तयार केलेली असते माझ्यासाठी, की त्या माध्यमातून तिनं की हा माणूस थोडासा वेगळा आहे, याच्यावरती कुठला दगड यायला तर ती दगड रोखण्याचं सामर्थ्य तिनं तितकं निर्माण केलंय. जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे एवढे भाऊ तिने निर्माण केलेत की हजारो भाऊ आहेत तिच्याकडं, की जे तिला, मला पूर्ण प्रोटेक्ट म्हणता येत नाही, परंतु काही संकटाला सामोरं जाण्यासाठी जी काही शक्ती लागते ती नारी शक्ती निश्चित माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे तिचं माझं खूप एकेरी नातं आहे. म्हणजे माणसं 2-3 ठिकाणी एकेरी बोलतात. आई मुलाला एकेरी बोलते, आई मुलाला बोलते, मुलगा देखील आईला बोलतो, परंतु आम्ही एकेरी बोलतो एकमेकांना. म्हणजे ते नातं, तिचं नातं म्हणजे माझ्यासाठी मातृत्व आहे, बहिणीचं नातं आहे, आणि शेवटी पत्नीचं नातं आहे. ही सगळी नाते मी सांभाळतो आणि ती सांभाळते. तिचं मोठेपण आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने. आज ती इंडस्ट्री सगळी ती पाहते. इंडस्ट्रीतल्या चोऱ्या सगळ्या थांबून तिनं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं तिने इन्कम काढून दाखवते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण स्त्रिया सजग असतात व्यवसायामध्ये, चिकाटी असते आणि संसार चालवण्याची क्षमता असते. कधी कधी आपल्याला वाटतं ते असं काय करतात की स्त्रियांवरती जास्त जोक चालतात, अहो आमची ती बघा ना तुम्ही ते. पण आम्हाला खूप राग येतो त्या गोष्टीचा, की कोणी ज्या स्त्रियांना वगैरे अशा पद्धतीनं दुय्यम दर्जाचे ते हे असतात, तर ते काही आमच्याकडे तसं नाही आहे. आम्ही फार फ्री माइंडनी चालतो आणि ब्रॉड असतं. किती लोक भेटतात वगैरे, कधी काही एवढं दिवसभरात एवढे कॉन्टॅक्ट्स होतात, एवढे होतात, किती लोक येतात. नातं हे ब्रॉड असलं पाहिजे, जे समजून घेतात एकमेकाला हे आलं पाहिजे. त्यामुळं तिचं आणि माझं नातं खूप चांगलं आहे, अगदी मैत्रीच्या दुनियेच्या पलीकडचं चांगलं आहे. त्यामुळं 2005 मध्ये लग्न जमलं, 2006 मध्ये एंगेजमेंट, आणि 2007 मध्ये लव्ह कम अरेंज मॅरेज आहे माझं. त्याच्यामुळं मी जमलेलंच लग्न आहे, पण ते तितक्या काळामध्ये आम्ही फुल्ली मॅच्युअर्ड आहोत. जगामध्ये मोठं काम करायचं असेल तर दोन्ही साथ पॅरलल असले पाहिजे, तर ते आम्ही बॅलन्स करते ते चांगलं. धन्यवाद. वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आगामी काळात आम्हाला वहिनींना पण भेटायला आवडेल. मी तरुणाला हे करेन, एकदा वहिनीचं भेटून तर म्हणजे आज मला एवढं मोठं आहे एवढी आणि पण नाही आहे वाईट. महिलांचा सहभाग इतका म्हणजे आहे असं माहीत असतं तिला आणलं असतं मी, आणि तिलाही आवडलं असतं. कारण आम्ही मुंबई जगायचं ठरवलंय. खूप लोकांना सगळीकडे फिरवलं वगैरे, आम्ही फिरायचं ठरलंय. आता काय, पहिलं फार लोड इंडिव्हिज्युअल होता ना, आता कसं आहे रेमेडी भरपूर आहेत आमच्या हाताखाली. म्हणजे एक मेसेज खाली पी यांना फॉरवर्ड केला तो 10 ठिकाणी फॉरवर्ड होतो. 3,500 लोकांच्या पेक्षा मोठा स्टाफ आहे आमचा आयुष्यमानमध्ये. आरोग्य मित्रापासून सगळं कन्सिडर केलं तर 3,500 ते 4,000 लोक आहेत सगळं संस्पर्क. त्यामुळं डिसेंट्रलाइज ऑफ स्कीम आहे. म्हणजे असं पहिलं कसं होतं, सगळा प्रत्येक बाण माझ्यावरती यायचे, ब्रह्मास्त्र माझ्यावरती, साधा बाब आणि डिपार्टमेंट होतं. आता खूप स्मूथली चालू आहे, स्ट्रेंथ चांगली. त्यामुळं प्रोसेस सगळ्या सेट आहे. सेट आहेत, क्लिअर आहेत ना. म्हणजे मॉनिटरिंग मॉनिटरिंग
प्रॉपर मॉनिटरिंग, ट्रान्सपरन्सी, डिसेंट सगळ्या गोष्टी हे करणं आणि इम्प्लिमेंटेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आता मुंबईत थोडंसं जगायचं असं ठरलं आहे. आनंदाने वडापाव पण खायचा आहे सगळं. आणखीन तिची इच्छा राहिलेली ती वडापाव खायचा आहे आम्हाला एकत्र वगैरे. आता फिरतोय, आता मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणी फिरतोय. म्हणजे मरीन ड्राईव्हला राहत होतो, परंतु पाहिजे तेवढा आनंद घेता आला नाही, कारण खूप फिरायचो मी. शुक्रवार, शनिवार, रविवार. मी कधी मुंबईत इतक्या 11 वर्षामध्ये फक्त 2 रविवार मी इथं थांबलोय आजपर्यंत. नाही तर मी कंटिन्यू बाहेर असतो. लोक रविवारी आनंद व्यक्त करतात, मेसेजला उत्तर देत नाहीत, म्हणजे मोठे मोठे लोक जे असतात ते. आणि मी रविवारी फील्डवर असतो मी. त्यामुळं ऑल इज वेल. पुढे ये ना, थोडी पुढे ये. हा आवाज आला पाहिजे. नमस्कार सर, माझं नाव नमस्कार. सुहानी नल्ला. तर आता जसं तुम्ही आयुष्यमान भारत ह्याचे प्रेसिडेंट आहात, तर यापेक्षा चांगली संधी मला मिळणार नाही हे विचारायला. तर मी हे प्रश्न का विचारते ह्याचं बॅकग्राऊंड पण मी थोडं सांगेल. तुमची 2 क्षणे थांबा. दाखवते. पुन्हा बी येईल, तसं चिंता करू नका. मी पुन्हा येईन इथं. पुन्हा किती मोठा झालो तरी पुन्हा येईल. पुन्हा तुमचा प्रश्न ऐकेल मी. तर सर, आधी तर मी हे सांगू इच्छिते की मी एक NSS व्हॉलेंटियर आहे. म्हणजे 2022-2023 मध्ये आमचा एक कॅम्प गेला होता वाणगाव आणि डहाणू शहरापाशी. डहाणूच्या जवळपास एक छोटंसं गाव आहे, तिथं गेलो होता. तर तिथे आम्ही जाऊन नुसतंच कॅम्पिंग म्हणून फक्त तंबू लावून कॅम्प फायर केला असं नसतं. दिवसभर राबतो, रात्रीसुद्धा राबतो, सर्व्हिस करतो आणि गावोगावी फिरतो. तर तिकडची परिस्थिती काय आहे म्हणजे फक्त हेल्थकेअरशी रिलेटेड मी असं सांगू इच्छिते की तिकडे लोकांना डहाणू स्टेशनपर्यंत जावंच लागतं. तिथे कुठलाही आपण जे बोलतोय सब सेंटर्स, जिथे आपण 2000 ते 3000 पेशंट्सना एक फर्स्ट एड किट ही मिळायला पाहिजे, ही सर्व्हिसेस मिळायला पाहिजे असं म्हणतो. आणि नंतर आपण म्हणतो की प्रायमरी हेल्थ सेंटर्स, त्यानंतर येतं आपलं हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स, ज्याच्यावर आपण काम केलेलं आहे. 2020 पर्यंत आपला नोव्हेंबरमध्ये 2020 या साली महाराष्ट्राचा एकट्याचा स्टेटचा आकडा असा होता की 6300 क्रॉस केला आहे आपण HWC बेड करण्यात, जे की खूप मोठी गोष्ट आहे. कारण की यात लॅब टेस्टिंग होतात, डायग्नोसिस होतात. इथे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. तर सर, अशा शहरांमध्ये आता रिपोर्ट असे आहेत की 1.5 लाखचा ओव्हरऑल देशाचा टार्गेट होता आयुष्मान भारतचा. पण अशा शहरांमध्ये आत्ता पण ती सोय गेलेली नाही आहे, सब सेंटर्स किंवा क्लिनिक्स. आयुष्मान भारत योजना पॉलिसी थ्रू तर जातोय आपण, पण हे सब सेंटर्स जे आहे जिथे लोक पहिले पडतील. आपण कुठेही गेलो तरी पॉलिसीज, योजना हे सगळ्यांना माहिती नसतं. इव्हन आम्हाला माहिती नव्हतं. मी या संस्थेत जॉईन होऊच तर आपण शोधतो काय तर क्लिनिक. तर ह्यासाठी आपलं काय टार्गेट आहे पुढे आणि हे कसं इम्प्लिमेंट करतो आपण. आणि मेन मुद्दा करप्शन ह्यामध्ये होणारच आहे, तर हे कसं स्किप करणार आहात तुम्ही? तुमच्या मनातलं हे जे ते माझ्या मनातही शल्य की माणसं ग्रामीणमध्ये जवळच्या सब सेंटरला जातात, जे गव्हर्नमेंटचं असतात. त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात, नर्स नसतात, डिलिव्हरीसाठी आल्या. तुमच्यात सगळं मान्य करतो मी, काही विषय नाही. आज मुळामध्ये ज्या पद्धतीनं भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे होतं, गेन व्हायला पाहिजे होतं. ते तसंच आहे. KM असू द्यात, जे असू द्यात. ह्या हॉस्पिटलचे बेड्स किती आहेत? बिल्डिंग पॅरलल कुठं बिल्डिंग तयार झाल्यात का किंवा काय? गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर मी प्रामुख्याने मान्य करतो 15% ते 20%च्या पुढं नाही आहे. त्यामुळं आम्हाला खाजगी रुग्णालयांच्या वतीनं, म्हणजे आमच्या योजनेमध्ये देखील आजही मोर दॅन 75% हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि गव्हर्नमेंटचे 20-25% हॉस्पिटल आहेत. हा फार मोठा लॅक होऊन आहे. पण आता उपचार थांबवता येत नाहीत, त्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील आम्हाला एम्पॅनल करून सगळं त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. आता हे सगळं सुधारायचं असेल तर तुमच्याकडे विजन जरी असलं तरी आज तुम्ही संवैधानिक पदावरती नाही आहेत. त्यामुळं वारंवार त्या गोष्टीचे बाण करून तुमच्या अभ्यासाला, तुमच्या कर्तृत्वाला केवळ संवैधानिक पद नाही आहे म्हणून अनेक गोष्टीला न्याय देता येत नाही, हे मला मान्य करावं लागतं. तुम्ही जे म्हणताय ना
की याला कधी न्याय मिळेल. मी आज नाही घेऊ शकत, मला माहिती आहे. आज मला जे आहे तेच चालवावं लागणार आहे. ते उत्तमरित्याने चालवणार हाच खरा प्रशासक असतो, हाच खरा लीडर असतो, जो स्किलफुल. आता माझ्याकडे ह्या पोर्टफोलिओ आहे, तो इतपत चालव चालवणार आहे, काही वाद नाही, काही नाही. पण तुम्ही जे म्हणताय की रूट लेवलपासून ते हायर सेंटरपर्यंत ह्याची स्ट्रेंथ वाढायला पाहिजे, ते मी आज करू शकत नाही आहे. कारण माझ्याकडे तेवढं ऑथेंटिक पद नाही आहे. ते आल्यानंतर भविष्यात माझ्यासाठी चांगली, आज जाताना सिद्धिविनायकाला प्रार्थना करा म्हणून की असं पद मिळावं आणि ती जादूची कांडी माझ्या हातात यावी की जे सामान्य माणसाला त्या ठिकाणी, तेही मला हे मान्य आहे की ते 2-4 दिवसात 2-4 महिन्यात होणार नाही. इट टेक सम टाइम अप टू 5 years. एखाद्या माणसाला 5 वर्षाची पूर्ण टेन्युअर जर मिळाली तर त्यातला आमूलाग्र बदल या महाराष्ट्राला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने विकासाची गाडी रुळावरती आहे, आता विकास ही होणारी प्रक्रिया आहे. कुठल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये अप असते तर कुठं डाऊन असते, परंतु लोकांचा प्राण हा वाचलाच पाहिजे. उपचाराअभावी किंवा कुठल्या अभावी माणसाचा मृत्यू होता कामा नये. मी पालघरला 2-4 ठिकाणी 3-4 वेळेस गेलोय, जसं हे झालं तसं. माझं लक्ष ट्रायबल अफेक्टेड एरियामध्ये कचारगडला शिबिर घेतलंय. मला माहिती आहे, सगळ्या ह्या गोष्टी माहिती आहेत. शेवटी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सुनामी आल्याच्या नंतर किती मासे बाहेर आलेत, यापेक्षा आपल्या शक्तीनं, यथाशक्तीनं किती मासे आतमध्ये सोडता येईल यात सध्या मी आत्मिक आनंद शोधतोय. प्रार्थना करा अशा पद्धतीनं कुठलं तरी चांगल्या पद्धतीनं ती संधी प्राप्त व्हावी आणि ही पूर्ण स्ट्रेंथ शेवटपर्यंत करण्यासाठी परमेश्वरनी मला नियुक्त करावं. वाटतं भरपूर झाले प्रश्न आता. मला लिहून द्या, सरांना मेसेज करेल. म्हणजे तुम्ही लिहून देणार नाहीत आज आहे, ठीक आहे. चला, मला वाटतं काही प्रश्न आयुष्याच्या शेवटपर्यंत माणसाच्या बरोबरच जात राहतो. अनुत्तरित प्रश्न घेऊन माणूस शेवटपर्यंत, काही प्रश्न असे असतात ते अनुत्तरित असतात आणि ती काही घेऊन स्वतःलाच जगायचं असते. म्हणजे त्याची उत्तरं न मिळणं ही आपल्यासाठी चांगलंच असतं. काही गोष्टी तसं जगायचं, अज्ञानामध्ये काही गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो. त्यामुळं कधी कधी काही गोष्टी दिसल्या खूप मनाच्या विरुद्ध झाल्या तरीही जगावं लागतं, कारण ॲडजस्टमेंट आहे लाईफ. म्हणजे एकदा तुमचा जन्म झाल्याच्या नंतर तुम्हाला जगणं हे आहे. त्यामुळं जेवढं चांगलं करता येईल आपल्याला, आपल्या हाताने जेवढं चांगलं करता येईल एवढंच बघत राहा. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच असू शकत नाही. धन्यवाद. सरांचं आयुष्य एका वाक्यात मी सरांना विचारलं, सरांचा प्रवास कसा ते सांगतील. मला असं वाटतं, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती, हे वाक्य सरांच्या आयुष्याला पूर्णपणे लागू पडतं. इतकं प्रचंड काम ते करतात आणि आपल्या सर्वांना त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन तर केलंच, त्याच्याबरोबर जगण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला त्यांच्या या आयुष्याकडे बघताना मिळतोय. तर मी सरांचे खूप आभार मानेन की त्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ देऊन अगदी दिलखुलासपणे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, आपल्याला वेळ दिला. शेवटी एवढंच म्हणेन, हा अखंड नंदा दीप जळणार सतत जळणार, हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार. हा प्रकाश ते कायम समाजाला देत राहणार आहेत आणि तो दीपस्तंभ आपल्या सगळ्या जे आपण आरोग्य क्षेत्रात काम करतो आहोत त्याच्यासमोर त्यांचा आदर्श एखाद्या दीपस्तंभासारखा आपल्याला मार्गदर्शन करत राहील ही सदिच्छा व्यक्त करते. सर, तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम थांबवतो असं मला वाटत नाही. त्यामुळं आपण आता पुढची जी काही नवीन टर्म येईल, म्हणजे हे 5 वर्ष संपल्यानंतर, आणि त्यावेळेला पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असणार आहेत आणि त्यावेळेला तुम्ही आमदार बनून, फक्त आमदार बनून झाल्यानंतर इतके दिवस लावायचे का मला? मध्ये जर याच्यावर घ्यायचं असेल तर आता सांगा विधान परिषदेवर. त्यामुळे तुम्ही या राज्याचं आरोग्य मंत्री म्हणून शपथ घ्यावी आणि त्या साठी मी आई अंबाबाईला नवस सांगतो की सर आरोग्य मंत्री झाल्यानंतर शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सरांना घेऊन तुमच्या दर्शनाला येईन. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला आम्ही सगळे जाऊ. मला विश्वास आहे
की हे सत्यात उतरणार आहे. कारण सर जे म्हणतायत ती तळमळ तुम्हाला जर लक्षात आली असेल की सर इतके उत्कृष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत. म्हणजे एखादा क्रिकेटर कसा खूप छान खेळतो की नाही, तर तो बाहेर जर उभा असेल मैदानाच्या, त्याला अजून संधी नाही मिळाली, पण तो जो खेळतोय ना त्याच्याबद्दल तो अरे यार असं मारायला पाहिजे होतं, असं खेळायला पाहिजे होतं. तर सरांची म्हणा आत्ताची जी कंडिशन आहे ती PHC आणि या सगळ्या गोष्टीच्या विषयात हीच आहे की अरे मला वाटतंय भरपूर करायचं आहे पण मला ती अजून संधी मिळालेली नाही. तर ही बॅटिंग सर तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून नक्की करा आणि ती गाजेल महाराष्ट्रात हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. आणि सरांच्या या कामावर ओव्हरऑल मला म्हणजे खात्री आहे की एक पुस्तक देवदूत नावाचं भविष्यात आपल्या सगळ्यांना वाचायला मिळेल. तुम्हीच लिहा बघा. हा हा तर सरांना मला शुभेच्छा. फक्त सर उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही, क्षितिजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. ती जिद्द आपल्या सरांमध्ये आहे. धन्यवाद.